क्रिया आणि मेंबर ही क्रिया अशीही नाही आहे की आपण एक तऱ्हेचे कपडे घातले म्हणजे आपण शोधली किंवा आपण एखाद्या तऱ्हेचा बॅकग्राऊंड घेतला की आपण शोधली. ही जिवंत क्रिया आहे आणि ती आपल्या क्रांतीची क्रिया आहे, रिव्होल्यूशनची क्रिया. म्हणजे आपण काहीतरी दुसरे झालो पाहिजे. हे तुकारामांनी सांगितलं, आम्ही बिघडलो तुमचं बिघडलं पाहिजे आणि ते घडल्याशिवाय तुम्ही सहयोगी होऊ शकत नाही. कोणत्याही जिवंत क्रियेला वेळ लागतो. जर समजा तुम्हाला प्लास्टिकची फुलं करायची असतील तर काय वेळ लागणार? एक मशीन घ्यायचं आणि प्लास्टिकची फुलं करायची, त्याला काय वेळ लागणार. पण जर खरं फूल करायचं असलं तर वृक्षावरती 1-2च फुलं येतात आणि हळूहळू अनेक फुलं त्याच्यात येतात. एक असा विशेष क्षण येतो म्हटला पाहिजे किंवा समय, त्यावेळेला सर्व सृष्टीमध्ये बहर आणि त्या अनेक फुलांना फळं होता येतं. तसाच आजचा हा क्षण आजचा हा दिवस, हे आजचे जे दिवस त्याला आपण म्हणतो थोर कलियुगातले दिवस आहेत. ते जरी असले तरी ह्याच वेळेला हे परमचैतन्य कृतकृत्य होणार आहे. म्हणून ह्याला आजचं कलियुग न म्हणताना कृतयुग असं. तेव्हा एक विशेष वेळ आलेली आहे आणि ह्यावेळी अनेक लोक त्या गोष्टीला प्राप्त होतात. ही शक्ती कुंडलिनी आपल्यामध्ये सर्वांमध्ये आहे. त्यासाठी काही मला बाहेर जावं लागणार, काही त्याला शोधावं लागणार नाही. ती आपल्या सर्वांमध्ये आहे, फक्त ती सुटावं. तसंच आपल्या हृदयामध्ये सदाशिवाचं स्वरूप किंवा शिवस्वरूप आत्मा आहे, ते आपल्या हृदयामध्ये ह्या दोन्ही गोष्टी स्थित आहेत आपल्यामध्ये. फक्त ह्या कुंडलिनीचं जागरण होतं. जेव्हा ती ब्रह्मरंध्राला शिकते तेव्हा आत्म्याचा प्रकाश आपल्या चित्तात यावा. आपलं चित्त जसं मी म्हटले ह्या वेळेला बाहेर, ते चित्त आत होण्यासाठी म्हणून ही प्रक्रिया झाली पाहिजे आणि ही प्रक्रिया झाल्याबरोबर आपलं चित्त आतमध्ये होतं जातं आणि त्या चित्तावर आत्म्याचा प्रकाश. अगदी साधी गोष्ट. आपल्याकडे असं समजा की आपण गॅसच्या लाईट्स पाहिल्या, त्याच्यामध्ये एक खूप एक लाईट चालत तो समजा आणि जी गॅसचा प्रवाह आहे ती समजा. जेव्हा ही कुंडलिनी नुसती वाहत असते आणि त्याला प्रकाश मिळत नाही तोपर्यंत तिला उजेड, तिच्यातून उजेड मिळत, त्यातून उष्णता मिळत, ती कृतकृत्य होत. तसंच कुंडलिनी जोपर्यंत तिला या आत्म्याचा प्रकाश किंवा त्याची खिडकी म्हणा किंवा त्याची लहानशी ज्योत प्रज्वलित करत नाही तोपर्यंत हे चित्त माणसाचे जे आहे ते अंधारात. आणि अंधारामुळे आपण अनेक गोष्टी करत असतो. अंधारात असल्यामुळे आपली चळवळ किंवा आपली जी वृत्ती आहे ती जास्त चंचल असते. कारण आता कुठे पडतो, कुठे जातो, काय करावं, कसं चालावं अशी सारखी काळजी लागली. तिथे चढलं तर हे होतं, तिकडे वाकलं तर ते होतं, इकडे दिसायला असा अंदाज दिसतोय, इकडे काहीतरी मोठी खाई आहे, आता कसं जायचं. इतका काळोख असेल इतकाच आपल्याला चालण्याचा त्रास, इतकाच बघण्याचा त्रास, तसाच मानसिक त्रास मांडतो. पण समजा येणं गेलं प्रकारे अशी व्यवस्था झाली की एकदम प्रकाश झाला. त्या प्रकाशामध्ये आपल्याला सर्व काही दिसू लागतं आणि आपण समजतो की आपला सुद्धा काय आपण कुठे बसतो, इथे किती मंडळी बसलेली आहे, हे सगळे खांब वगैरे कुठे आहे आणि मग आपण एक दुसऱ्यांवर एक दुसऱ्यांवर आक्रमण करत नाही किंवा कोणत्याही वस्तूवर आधार. जेव्हा मनुष्याला हा प्रकाश तेव्हा त्याला आत्मसाक्षात्कार झाला असं आपण जे ह्या महाराष्ट्रात अनेक साधू झाले, ज्ञानेश्वरांचं नाव हे सगळे साक्षात्कारी जन्माला, त्यांना साक्षात्कार ह्या संसारातून झाला नाही, अधिक साक्षात्कारी अनेक जन्माची तपस्या करून त्यांनी हा साक्षात्कार आणि ते साक्षात्कारी पुरुषाच्या जगात आले आणि त्यांनी येऊन हे सर्व कार्य केलं तुम्हा लोकांची तयारी. पण त्या कार्यामध्ये नेहमी मनुष्याची स्थिती असते की काहीतरी नवीन काढत. तेव्हा जे काही केलं त्याचं समूळ कसं नष्ट करायचं हे माणसाला समजतं. कोणत्याही देशाचं बघा, इथेही मोठमोठे असे अवतार झाले, इथे लोकांनी आणि इथेही तसं
सुद्धा आपण जे काही साधू संतांनी सांगितलं त्याचा कीस काढून शेवटी अशा ठिकाणी पोहोचतो जिथे ते मुळीच नाही, त्यांचा काहीही समज. तर वेळ अशी आहे की ह्या वेळेला अनेक लोकांना साक्षात्कार. आता साक्षात्कार म्हणजे त्यांनी अर्थातच जर तुमची कुंडलिनी जागृत झाली तर तुमचा संबंध ज्या सगळीकडे पसरलेल्या परमेश्वराच्या प्रेममय सृष्टीत तुमचा संबंध होतो आणि त्याची जी विकंपना प्रज्ञा आहे तुम्ही तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव आणि त्या प्रेमाच्या वर्षावर जे कृतकृत्य त्यामुळे अनेक गोष्टी घडतात. त्यापैकी पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे मानसिक होतात, दुसरी गोष्ट म्हणजे तुमची बुद्धी तल्लख होती, चौथी गोष्ट म्हणजे तुमचा धर्म जागृत होतो, पाचवी गोष्ट म्हणजे तुम्हाला आत्म्याचं दर्शन, तुम्ही आत्महत्या. पण सगळ्यात पहिल्यांदाची गोष्ट होते म्हणजे तुम्ही सामूहिक चेतनेत जागृत होता. म्हणजे तुमची जी आज मानवाची चेतना आहे ती सामूहिक होती. आपण असं म्हणतो की आम्ही सगळे भाऊ आम्ही काही भांडत नाही, आम्ही सगळे भाऊ आहोत, आम्ही सगळे प्राणी एक आहोत. अशा अनेक थिओरी जगामध्ये निघालेल्या आहेत. आपण सर्व एक आहे आणि आपण सर्वांनी एक आहे. विश्वास पण आहे की आपण सगळे कम्युनिस्ट होत काही नाही. उद्या जर काही संकट एका आला तर दुसरा पडून म्हणजे खरं नाही. फक्त मानसिक जेवढे मानसिक विचार आहेत ते तात्पुरते आणि ते नष्ट पावतात. म्हणून जे आतून घडतं, जे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये होतं, म्हणजे आपल्या नसांमधनं जे घडतं तीच खरी आपली प्रगती होते. आणि ते झालं पाहिजे की आपण सामूहिक चेतनेत जागृत होतो. आपल्यामध्ये सामूहिक चेतना जाणवते. जाणण्यापासून शब्द ज्ञान जो शब्द आहे त्याचा अर्थ असा नाही की बुद्धीचं ज्ञान, ते तर कुणाला मिळवतात, पण जाणणे त्याची जाणीव होते. आता आपल्या हातांमध्ये या 5 बोटांमध्ये 5 चक्र आहेत, 5, 6 आणि 7 अशी उजव्या हाताला, आणि इकडे सुद्धा 5, 6 आणि 7 अशी 7 चक्र. ह्या 7 चक्रांची जाणीव आपल्याला नाही. आपल्याला माहित नाही आपल्या चक्र आहेत किंवा नाही. की काय चक्र म्हणजे काय पुष्कळ लोकांना नाव सुद्धा ऐकलं नसेल. ही चक्र आपल्यामध्ये 7 चक्र आहेत आणि ती इथे दाखवलेली आहेत, पण फार लहान आहेत, सूक्ष्म आहेत, पण तरी सुद्धा ती तुमच्यामध्ये आहे. आणि त्या 7 चक्रे जेव्हा कुंडलिनीच्या जागरणाने जागृत होतात तेव्हा तुमच्या बोटांना त्यांची जाणीव येते. जाणीव आली म्हणजे मग तुम्ही असे हात करून जर बघितलं तर तुमच्या हातामध्ये हे लागेल तुमच्यामध्ये काय दोष आहे आणि दुसऱ्यांमध्ये काय दोष आहे त्याची एकदम जाणीव होईल की आज पकड कसली आहे, लोक कशाची पकड करून बसलेले. समष्टी ते दिसेल आणि व्यष्टी ते दिसेल. ह्याच्या आधी तुम्हाला हे मुळीच माहीत नव्हतं की दुसरा कुठे आणि तुम्ही कुठे. म्हणजे एक असं म्हटलं तर सूक्ष्मतेने तुम्ही तुमचा प्रवेश दुसऱ्याच्या शरीरात, किंवा असे म्हणता येईल की सूक्ष्मतेने तुम्ही दुसऱ्याच्या शरीराला आपल्या शरीरात जाणू शकता. ही घटना घडते जेव्हा झाल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटतं की हातामध्ये ही सगळी जाणीव येते आणि ह्या जाणीवेने तुम्ही स्वतःची स्थिती ठीक करू शकता आणि दुसऱ्यांची स्थिती ठीक करू शकता. आता ही स्थिती कोणची खराब आहे, कशी आहे ते थोडंसं समजून घेतलं म्हणजे लोकांच्या लक्षात येईल किती सोपं काम. डाव्या हाताला जे आपली नाडी आहे तिला इडा नाडी असं म्हणतात. ह्या इडा नाडीपासून आपली लेफ्ट सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम बनते. आता ही जी इडा नाडी आहे त्यानेच आपल्या भावना सर्व तयार होतात आणि ह्या भावना तयार होऊन आपल्या भावनांच्या उपयोगामुळे किंवा आपण गत झालेल्या गोष्टींच्या उपयोगामुळे किंवा संस्कारामुळे जे काही कार्य करतो आणि त्याने जी आपल्या डोक्यामध्ये एक व्यवस्था किंवा संस्था तयार होते त्याला आपण असं म्हणूया की ते मनस आहे. मनस आपल्यामध्ये मन ज्याला होतो ते तयार. पण ह्या मनाला सुद्धा 3 पडदे. एक पडदा आहे ज्याला आपण चेतन मन म्हणतो, कॉन्शियस माइंड. एक मन आहे जे सुप्त मन, आणि त्या सुप्त मनापलीकडे आणखीन एक मन आहे जिथे सामूहिक सुप्त मन आहे. म्हणजे जेवढं काही आजपर्यंत मेलेलं जगातलं आहे ते त्या सामूहिक सुप्त चेतना असतं. आता उजवीकडे जी आपली संस्था आहे तिला पिंगला नाडी असं म्हणतात. ही पिंगला नाडी म्हणजे आपलं भविष्य. भविष्याबद्दल विचार करणं की मी भविष्याबद्दल अग्रसर होणं किंवा भविष्याबद्दल कार्यान्वित होणं, हे सगळं कार्य आपण उजव्या बाजूला असलेल्या पिंगला नाडी. तेव्हा आपले शारीरिक हालचाल जी काही क्रिया आहे
किंवा आपले जे काही पुढचे विचार आहेत हे सर्व आपल्याला पिंगला नाडीच्या सहाय्याने होतात आणि जेव्हा ही पिंगला नाडी कार्यान्वित होते तेव्हा त्यामुळे निर्माण झालेली जी संस्था आहे त्या संस्थेला आपण अहंकार असे म्हणतो। तेव्हा मन आणि अहंकार असे बुद्धीची दोन टोकं होऊन जातात। बुद्धीवर त्याची झापड पडते। ज्या माणसामध्ये संस्कार जास्त असतील, कुसंस्कारे असतील, सुसंस्कार असतील किंवा नुसते संस्कारही असू शकतात, त्याचं मन जास्त मोठं असतं। आणि ज्या माणसावरती फार जबाबदारी असते आणि जो पुढची गोष्ट फार विचारात घेतो आणि फार जबाबदारी घेऊन सगळी कामं करतो, त्याचा अहंकार वाढतो। अशा रीतीने अहंकार आणि मन हे दोन्ही आपल्यामध्ये संस्था वाढतात आणि त्या संस्थेच्या वाढीमुळे आपण एक विशेष स्वरूप धारण करतो, ज्याला आपण म्हणूया की आमचं एक नाव, आम्ही एक, तुम्ही ते, म्हणजे आपण सगळे वेगळे वेगळे। हे वेगळेपण आपल्यामध्ये येतं त्याला विशेष कारण असं आहे की जोपर्यंत वेगळं करून आपण शिकणार नाही तोपर्यंत आपल्या लक्षात येणार नाही की चूक काय आणि चांगलं। धर्म जाणण्यासाठी, आपल्या चुका समजण्यासाठी, आपल्याला पूर्णपणे स्वतंत्र करण्यासाठी पहिल्यांदा वेगळेपणा आला पाहिजे। जर मुलगा शाळेत शिकत असला तर त्याला लहानपणी आपण अ ब क असं शिकवतो आणि त्याच्यानंतर जरा मोठा झाल्यावर त्याला आपण सांगतो आता तू लिही बरं, तुला स्वतंत्रतेने लिहिता आलं। तसंच परमेश्वराने माणसाला स्वतंत्र केले। तो स्वतंत्र झाल्यावर तो आपल्या स्वतंत्रतेत परमेश्वराला शोधत असतो। पहिल्यांदा तो परमेश्वराला शोधतो, त्याला असं वाटतं की वरती काही आपल्याला आवरण नाही, कोणत्याच तऱ्हेचं संरक्षण नाही, तर संरक्षण मिळवतो। त्याला वाटतं संरक्षणाने आपण परमेश्वराला प्राप्त होतो, पण संरक्षण मिळाल्यावर सुद्धा त्याला असं वाटतं अजून तर काही मिळालंच नाही। मग तो इतर गोष्टींकडे लक्ष घालतो, पैसा, सत्ता, प्रेम आदी बेकारच्या गोष्टींच्यावर आपले लक्ष घालून त्याला असं वाटतं की ह्याने आपल्याला आनंद मिळेल, पण त्याला आनंद मिळत नाही। सरते शेवटी एका स्थितीला तो जाऊन पोचतो तेव्हा त्याच्या लक्षात ही गोष्ट येते की ह्याच्या पलीकडे काहीतरी वस्तू असायला पाहिजे जी अजून आपल्याला ज्ञात नाही, ज्ञात म्हणजे परत त्याची जाणीव नाही आहे आणि आपण त्याच्यापासून दूर। ही स्थिती जेव्हा येते त्यावेळेला कुंडलिनीच्या जागरणाची व्यवस्था, आज ती स्थिती आलेली आहे। पुष्कळसे लोक मला म्हणतात माताजी आम्ही खूप भजन करतो वगैरे, ते झालं, तुम्ही पूर्वजन्मात खूप केले, तुम्ही सगळे धंदे करून ठेवलेले, आता फक्त ह्या जन्मात पार होण्याची वेळ आहे। ते सगळं व्हायचं ते पूर्वजन्मात झाले म्हणूनच तुम्ही आधी था आणि आता ते पुढे आणखीन आता परत परत त्याची पुनरावृत्ती करण्याची काय गरज आहे। जे पुष्कळ झालेलं आहे तेच परत परत करण्यात काय अर्थ आहे। आणि जे पुष्कळांनी केलं त्यांनी काय मिळवलं, काही मिळालं नाही। त्यांनी जे केलं ते तुम्हीच होतं, तुम्हीच ते केलं आणि परत जन्माला आले, परत तुम्हीच ते करत आहात आणि परत तुम्ही करणार। तेव्हा ह्या वेळेला थोडंसं थांबून हा विचार केला पाहिजे की आम्ही सगळं का केलं। व्रतवैकल्य केले, प्रवास केला, इकडे गेलो तिकडे गेलो, तीर्थ पर्यटन केली, देवाला आळवलं, रात्रंदिवस उपास तपास नाना तऱ्हेचे प्रकार केले, पण परमेश्वर राहिला। आताच कुलकर्णींनी आपल्याला सांगितलं की परमेश्वराला ओळखता सुद्धा आला नाही। तेव्हा आता काहीतरी कमी आहे आणि ते कमी काय ते बघितलं पाहिजे। आणि ते जे कमी आहे ते म्हणजे तुमचा जो आत्मा आहे, जो प्रकाश आहे, तो तुम्हाला अजून मिळालेला नाही आणि तो मिळाला पाहिजे। आधी साधी गोष्ट आहे ही पूर्वपीठिका सांगते। आता कुंडलिनीचं जागरण ही जिवंत क्रिया आहे, तेव्हा ती सहजच होणार। मी आपल्याला सांगितलंय की कोणतीही जिवंत क्रिया सहजच होते, त्याच्यासाठी काही मेहनत करावी लागत नाही, काही करावं लागत नाही, अगदी सहजच होते। पण सहजोगामध्ये जी आज स्थिती आली ते एक महायोग झाले, म्हणजे हजारो लोकांची कुंडलिनी एक साथ वर येते आणि लोकांना आत्मसाक्षात्कार मिळतो। हे व्हायलाच पाहिजे। जर हे झालं नाही, एक दोघांचे झाल्या समजा 2-4 साक्षात्कारी लोक आले तर आपण त्यांना ओळखलं का, आपण त्यांना छळलं नसेल पण आपण त्यांची काही मदत केली, ते मेल्यावर मग त्यांची गाणी म्हणत बसलो त्याचा काही अर्थ नाही, पण ते जिवंत असताना आपण कसे वागलो कारण त्यांच्यापासून कुणी काय घेतलं फारच कमी होतं। त्याबरोबर असं लक्षात येतं की माणसाने आता जे काही करायचं ते स्वतः मिळवलं, दुसऱ्यांनी मिळवलं ते मिळवलं, पण आता तुम्ही मिळवल्याशिवाय ती गोष्ट काय होती ते साक्षात्कारी होते। तर त्यांनी काय मिळवलं होतं, त्यांच्याजवळ कोणतं विशेष होतं की ज्याच्यामुळे ते कोणत्याही चुका करत नव्हते, कोणतेही त्यांना दुर्गुण नव्हते, कोणत्याही वाईट गोष्टींकडे ते जात होते। ती वस्तू जर तुम्हालाही मिळाली तर तुम्ही तसे, आणि तसं होण्यासाठीही आजचीच वेळ बरोबर परमेश्वराने नेमून दिलेली आहे आणि ह्या वेळेला सर्वांनी ते मिळवून घ्या। त्यात आमचं काहीही विशेष नाही। तरी तुम्हाला वाटत असेल की माताजी
हे फार मोठं कार्य आहे, अवघड कार्य. मला काही ते अवघड वगैरे वाटत नाही, पण मला ते सोपंच वाटतं, कारण ते मला येतं म्हणून. ज्याला जे काम येतं त्याला सोपं वाटतं. आता उद्या तुम्ही जर मला म्हणाल की तुम्ही मोटर चालवता, मला मोटर चालवता येत नाही, तर मला कुठे जाऊन धक्का मारीन आणखी ॲक्सिडेंट करून टाकेल. पण जर तुम्ही म्हटलं की कुंडलिनी उचला, तर ते मी करू शकते. ज्याला जे काम येतं ते तो करू शकतो, सहजच करू शकतो, त्याला काही सांगावं लागत नाही, त्यात काही विशेष असं नाही. पण लोकांचं असं असतं की माताजी तुम्हीच. मी म्हटलं तुम्ही का, जर तुम्हाला येत असलं तर तुम्ही करा, मला बरं मी सुट्टी करते आणि बसते. पण ते तुम्हाला जमत नाही, तेव्हा मला करावं लागतं. त्याच्यात काही माझं मोठं पण नाही, काय माझी विशेषता नाही. पण खरं सांगायचं म्हणजे असं की हे कार्य जर माझ्याच हातून व्हायचं आहे तर होऊ दे, तुम्हाला काय त्याच्यात एवढा हरकत आहे, कारण मी तर तुमची आई आहे. आणि आईपणाला जी गरज पाहिजे ती कदाचित परमेश्वराने माझ्यात पाहिली, म्हणूनच मला ही शक्ती दिलेली आहे की मी तुमची जागृती करावी आणि तुम्हाला ही शक्ती द्यावी. आता तुम्हाला शक्ती मिळाल्यावर तुम्ही सुद्धा जर आज्ञाधारकपणे शिकला की ही कुंडलिनी कशी जागृत करायची, दुसऱ्यांचं कसं भलं करायचं, त्यांना कशी जागृती द्यायची आणि स्वतःची कशी स्थिती सुधारून घ्यायची आणि पूर्णत्वाला पोचवायचं, हे जर तुम्ही थोडंसं समजून घेतलं आणि त्याबद्दल थोडं नम्रतेने ते कार्य करून घेतलं, तर तुम्ही सुद्धा एक मोठे साधू संत आणि गुरु होऊ शकता. कारण ही वेळ आहे. पण त्याच वेळेला मनुष्य मला असं वाटतं थोडासा कमी पडतो. त्याला असं वाटतं सगळं माताजींनी करा. माताजी तर करतच आहे जे त्यांचं होतं ते, पण तुम्ही काय करायचं ते बघितलं पाहिजे. आणि त्याच वेळेला मला असं वाटतं की माणसाची कमतरता दिसू आणि त्या कमतरतेमुळे ते साक्षात्कारी त्यांनी आयुष्यभर कष्ट काढले, आयुष्यभर केवढी मेहनत केली, देवासाठी किती त्यांनी प्रचार केला, देवासाठी त्यांच्यावर तेवढे टाकीचे घाव पडले, ते सहन केले. लोकांनी त्यांचा इतका वाईट प्रकारे छळ केला, त्यांच्या मुलाबाळांना त्रास दिला, त्यांची वाट लावली, तरी सुद्धा ते परमेश्वराचं नाव घेत बसले. पण आपण परमेश्वरासाठी काय केलंय त्याचा आधी आपण हवाला काढला. आपण परमेश्वरासाठी काय केलंय? काही सुद्धा आपण नाही केलेलं. आपल्याला जागृती पाहिजे. आता मी बघते, मी जिथे राहते तिथे 8-10 माणसं रोज उभी असतात. माताजी माझ्या मुलाला बरं करा, माझ्या आईला बरं करा, माझ्या भावाला बरं करा, तुम्ही ह्याला ठीक करा, तुम्ही त्याला ठीक करा, तुम्ही हे करून द्या, तुम्ही ते करून द्या. पण मी म्हणते तुम्ही काय केलं परमेश्वरासाठी? तुम्ही काय केलेलं आहे ते जोडून घेतलं. हो, मी देवळात जात असे, 10 पैसे द्यायचे देवा. त्याला देवाला 10 पैसे नको, काही नको, त्याला देवळं बांधणं नको, काही नाही. तुमच्या हृदयामध्ये देव आहे. तो जागृत झाला तरी त्याला तुम्ही सांभाळून ठेवलाय, त्याचं मंदिर तुम्ही उभारलंय का आपल्या हृदयामध्ये, हे बघायला. जर ते तुम्ही नाही केलेलं तर तुम्हाला काय अधिकार आहे परमेश्वराचा आशीर्वाद घेण्याचा? काहीच अधिकार आहे. म्हणून ते मंदिर उभारलं पाहिजे. आणि ते मंदिर उभारणं अगदी सोपं काम, कठीण काम नाही. थोडीशी मेहनत आहे, थोडंसं. एवढं काही तुम्हाला रानावनात फिरायला नको. जसे ज्ञानेश्वर फिरले होते, तुमच्यावरती एवढा काही हल्ला कोणी करणार नाही. जसा तुकारामांवर केला होता किंवा कबीराला जसं लोकांनी त्रास दिला होता तसा कोणी तुम्हाला त्रास देणार नाही. फक्त तुम्ही थोडंसं सहजते आपल्या मंदिराची उभारणी, आपल्याबद्दल गौरवाने विचार करावा की माताजींनी सांगितलं की तुम्ही परमेश्वराचे मंदिर आहात. मग एवढे जर आम्ही आहोत तर मग आम्ही करतोय का? उठावं लागावं का? आणखीन काय पाहिजे आम्हाला? एवढं आम्ही परमेश्वराचे गोडवे गात होतो, परमेश्वर परमेश्वर करत होतो. आज आमच्यामध्ये परमेश्वर जर जागृत झाला तर आम्ही ते काही वापरूनच पाहिलं नाही, आम्ही त्याला काही मिळवलंच नाही, असा मनामध्ये एकदा जर विचार केला तर तुमची उभारणी होऊ शकते आणि तुम्ही अत्यंत उच्च पदावर जाऊ शकता. आता इतकी मंडळी इथे आहे, जेवढी आहे पुण्यातली, ह्या सर्व मंडळींपैकी प्रत्येक मनुष्य हजारो लोकांना पाहतो. आणि हेच उद्याचे मोठे योगी लोक बसले आहेत माझ्यासमोर, हेच योगी जन बसलेले आहेत. हेच उद्या जाऊन मोठी कार्य करतील आणि इतिहासात नाव जाईल की जसे मावळे होते तसे हे योगी जन होते, त्यांनी देवाचं कार्य केलं आणि देवाचं राज्य स्थापन. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे, पिछे हात करून चालणार नाही. त्या बाबतीमध्ये काहीतरी पळवाट काढून चालणार. पुष्कळ पळवाट काढतात आणि पळवाटी काढून जर तुम्ही इथून निघाला तर तुम्हाला काय मिळणार? काय मिळणार आहे त्याने? पण जर थोडीशी मेहनत करून परमेश्वराच्या साम्राज्यात आलात तर आनंदाचा सागर तुमच्यासाठी उचंबळून येईल आणि त्यात सर्व जगातले योगीजन तुमचे बंधू पत्करतील आणि तुमच्या सेवेस हजर आहेत. इतकंच नव्हे तर ब्रह्मा विष्णू महेश सगळे तुमच्या सेवेला तत्पर राहतील. त्याशिवाय एवढे चिरंजीव आहेत, इतके देवदूत आहेत, सगळे तुमची महती घालतात. ही एवढी मोठी संपदा तुम्हाला असताना तुम्हाला फक्त स्टेजवर यायचं आणि स्टेजवर आपले पाय रोवून उभं करायचं, एवढंच एक कार्य करायचं आहे. ते काही विशेष नाही. बाकी मेहनत मी करायला तयार आहे, पण फक्त एवढी मात्र आपण मला मेहनत करण्याची अशी
संधी जी मिळालेली आहे ते आम्ही पूर्ण करू असं तुम्हाला मला वचन द्यायचं. जर तसं वचन तुम्ही मला देऊ शकला आम्ही मताची अशी आपल्याला संधी आम्ही स्वतःच्या कर्तबगारीची आणि ह्याची पूर्ण ह्याला जोड देऊन आणि हे कार्य करू असं जर तुम्ही आपल्या मनात ठरवलं तर हे कार्य अगदी सहज घडते. त्याला पैसे लागत नाही, त्याला काही लागत. उलट तुमच्यात सुबत्ता येईल, तुमचं भलं होईल, तुमचं फार शुभ होणार. इतकंच नाही, अनेक वर तुम्हाला घडतील, अनेक चमत्कार तुम्हाला घडतील आणि ते सर्व बहातच राहावं, त्याची मजा बघतच राहावी असं होईल. म्हणून ते सगळं व्हायच्या विधी जो एक थोडासा वेळ आहे की जिथे तुम्ही डळमळीत आहात ते जमलं पाहिजे, हे कनेक्शन बरोबर ठीक झालं पाहिजे, त्याच्यासाठी थोडीशी मेहनत करायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही मला काही द्यायला नको आणि मी काही तुम्हाला म्हणत नाही की माझे काही उपकार वगैरे, तसं काहीच नाही आहे. तुम्ही माझ्याच अंगाचे अंग प्रत्यंग आहात, तेव्हा तुमच्यासाठी मी जर काहीही केलं ते माझ्यासाठीच मी करत. फक्त एवढीच विनंती आहे की स्वतःच्या गौरवात उतरा, स्वतःच्या व्यक्तित्वात उतरा आणि हे बघा की तुम्ही किती महान आहेत आणि अजून तुम्ही त्या महानतेला दूर का, म्हणजे सबंध समुद्र पडलेला आहे महानतेचा आणि तुम्ही अजूनही तुमची तहान तशीच्या तशीच आहे. तेव्हा कृपा करून हे सगळं शिकलं पाहिजे. त्याला काही विशेष लागत नाही. कुणाला केंद्र आहे तिथे एकाहून एक चांगले सहयोगी आहेत, निरंतर मेहनत करून त्यांनी कमवलेलं आहे, तेव्हा त्यांचा फायदा घ्यावा अशी सर्वांना माझ्या कळकळीची विनंती आहे. त्यावर आपल्याला काही प्रश्न असले तर कृपा करून विचारा, पण भाषणानंतर उठून जाऊ नये. भाषण ज्यासाठी दिलं ते मिळवलं पाहिजे. नाही तर आपल्याकडे असं आता भाषण झालं चला दुसरं कुठलं भाषण असेल तिथे जाऊ नये. सहयोगामध्ये काहीतरी व्हावं लागतं, घडावं लागतं. आधीच सांगितलं मी ते. प्लास्टिकची फुलं नाही तिथे आहेत. कागदावर लिहून द्या आणि तर येऊन सांगा जर काही प्रश्न असले तर. प्रश्न विचारायला काय हरकत नाही. इकडे येऊन प्रश्न विचार. बेकारच आहे ना, बायकांना बेकारचेच प्रश्न आहेत. आत्महत्या असतं तर ऑपरेशन केल्यावर कुठे जातं? व्यवस्थित प्रश्न विचारा. काय उगीच वेळ घालत आपल्या फोटोच्या फ्रेमला काही फ्रेम नसावी असं जे आपण सांगितलं तर त्याचं थोडंसं स्पष्टीकरण केलं तर बरं. पण एवढं तुमचं काळाचं प्रेम काय आहे? प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायलाच पाहिजे. एखादं नाही दिलं तरी ऐकायला काय हरकत आहे? सांगितलं काय आहे मग सांग. काळा रंग होते द्योतक आहे तमोगुण. तमोगुणाचा काळा रंग द्योतक आहे अंधाराचा. नाही आणि तमोगुण मानवात फार जास्त आहे, विशेष करून आपल्या नाही